तर ठीक आहे. तर बघा आजचा जो आपला नवीन टॉपिक आहे टचिंग सर्कल हे आपण शिकणार आहोत. तर सगळ्यांनी टचिंग सर्कलचं काय करा रे, टायटल टाकायचं टचिंग सर्कल. टचिंग सर्कल्स, ठीक आहे ना. टचिंग सर्कल्स म्हणजे काय रे, स्पर्श करणारे वर्तुळे. मराठीतनं काय येणार आहे त्याचा, स्पर्श करणारे वर्तुळे. तर बघा ह्याचे दोन टाईप असतात, एक एक्सटर्नल टच आणि एक इंटरनली टच, ठीक आहे ना. तर बघा दोन टाईप असतात, एक्सटर्नल टच आणि इंटरनली टच. तर पहिल्यांदा आपण काय करूया, तुमचं जे हे आहे फोटो ओपन करतो, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा डिटेलमध्ये बघूया त्याची डेफिनेशन, ठीक आहे. तर बघा, तर इथं गॅलरी मधनं ओपन करतो मी आपला हा फोटो, ठीक आहे. तर बघा सगळ्यांच्या समोर दिसत असेल इथं टचिंग सर्कल म्हणून इथं टायटल आहे आपलं, ठीक आहे. रेड पेनचा यूज करतो. टचिंग सर्कल म्हणजे काय रे, स्पर्श करणारी वर्तुळे. तर त्याची बघा डेफिनेशन बघा काय दिलेलं आहे मी इथं. इफ टू सर्कल्स हॅव अ वन कॉमन पॉइंट इन देम देन दे आर कॉल्ड टचिंग सर्कल. म्हणजे काय रे, दोन दोन वर्तुळे एकाच बिंदूत स्पर्श करत असतील तर त्याला स्पर्श केलेली वर्तुळे असं म्हणतात, ठीक आहे ना. हे तुमचं काय झालं रे, मराठीतनं झालं. टचिंग सर्कलची डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. इफ टू सर्कल्स हॅव अ वन कॉमन पॉइंट इन देम देन दे आर कॉल्ड टचिंग सर्कल्स. कारण की आता इथं बघा हे दोन सर्कल आहेत इथं आणि एकमेकांना स्पर्श झाले, पण त्या दोघांमधला कॉमन पॉईंट काय रे, एकच आलेला आहे, ठीक आहे ना. जर असं असेल तर ते काय रे, स्पर्श करणारे वर्तुळे आहेत. आणि मराठीतनं काय आहे, जर दोन वर्तुळे एकाच बिंदूत स्पर्श करत असतील तर त्याला स्पर्श केलेली वर्तुळे असं म्हणतात. तर याच्यामध्ये आता दोन टाईप पडतात, ठीक आहे ना. याच्यामध्ये काय पडतात रे, दोन टाईप. जर तुमची ही जी डायग्राम आहे, ती कुठली आहे रे, एक्सटर्नल, ठीक आहे. पार्टिसिपेंट मध्ये कोण आले, ऍड करूया. एक्सटर्नल टच, ठीक आहे ना. हे जे आहे तुमचं एक्सटर्नल आहे आणि हे जे आहे तुमचं काय रे, इंटरनल आहे. एक्सटर्नल म्हणजे काय रे, बाह्य वर्तुळे. आणि हे जे आहे ते अंतर्वर्तुळे. म्हणजे बघा बाह्य वर्तुळ म्हणजे एकमेकांना काय रे, बाहेरून छेदलेत. आणि हे काय झाले रे, एकमेकांना आत छेदले, ठीक आहे. त्याला काय आपण म्हणणार आहे, आपलं अंतर्वर्तुळे. तर हे अशा तऱ्हेने दोन टाईप आहेत, बाह्य वर्तुळ आणि अंतर्वर्तुळे. तर आता बघा, जे नवीन असतील त्यांनी साऊंड आपला ऑफ करायचा आहे. नेक्स्ट पेज, मी नेक्स्ट फोटो ओपन करतोय. तर दोन टाईप कोणते आहे ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये. तर ठीक आहे बघा, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आणि इंटरनली टचिंग सर्कल्स. तर अशा तऱ्हेने तुमच्या दोन डायग्राम आहेत, आपल्या पुस्तकात पण असतील तुमच्यापाशी. तर दोन डायग्रामचं बघा तुम्हाला लिहायचं आहे, मी पण तुम्हाला पुस्तकातलं तर देणारच आहे. त्याचा फॉर्म्युला बघा काय एक्सटर्नल टचिंग सर्कलचा. तर बघा, आर सेंटर असणार एक वर्तुळ आहे, वर्तुळ आहे आणि एस सेंटर असणार एक वर्तुळ आहे. आणि ते दोघं एकमेकांना स्पर्श केलेले आहेत टी बिंदूत, म्हणजे एकाच कॉमन पॉईंट मध्ये ते दोघांना काय झालेलं आहे, ते स्पर्श केलेले आहेत एकाच बिंदूत, ठीक आहे. त्याला आपण काय लाईन यल टाकलेली आहे बघा, लाईन यल, ठीक आहे. तर एक्सटर्नल टचिंगचा फॉर्म्युला काय तयार होतो बघा. एक्सटर्नल टचिंगचा फॉर्म्युला काय होतो, डिस्टन्स इथं लिहितोय मी, डिस्टन्स कुठलं काढायचं आपल्याला, आर एस. दोन सेंटर मधलं आपल्याला डिस्टन्स काढायचं, दोन सेंटर मधलं अंतर काढायचं आहे, ठीक आहे ना. दोन बिंदू मधलं आपल्याला अंतर काढायचं आहे. तर बघा दोन केंद्रबिंदू कोणते कोणते आहेत, आर आणि एस. तर आर आणि एस हे आपल्याला अंतर काढायचं आहे. तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही बघा, आर आणि एस काय होणार आहे, आर टी प्लस टी एस, आर टी प्लस टी एस. आर टी म्हणजे काय रे, मोठ्या सर्कलची रेडियस आपण आर वन म्हणलेलं आहे त्याला, ठीक आहे. आर वन दिसतंय डायग्राम मध्ये. आणि तुमचे काय असेल रे, आर टू. अशा तऱ्हेने तुम्हाला काय निघेल रे, दोन केंद्रबिंदू मधील अंतर निघेल, ठीक आहे ना. म्हणजे काय रे, डिस्टन्स ऑफ सेंटर्स. अशा तऱ्हेने तुमचा एक्सटर्नल टचिंगचा फॉर्म्युला काय रे, आर वन प्लस आर टू. आणि इंटरनल टचिंगचा फॉर्म्युला काय होणार आहे, तर फक्त मायनस येणार आहे, ठीक आहे.
तर बघा इंटरनल टचिंगची डायग्राम आता सगळ्यांनी हे इरेज करतोय मी. एक्सटर्नल टचिंगचा फॉर्म्युला सिंपल आहे, तिथं काही अवघड नाहीये, ठीक आहे ना. आता इंटरनल टचिंगचा फॉर्म्युला बघा सगळ्यांनी, डायग्राम दिसते बघा. एम सेंटर असणारं एक मोठं वर्तुळ आहे आणि एन सेंटर असणार एक मोठं आपलं लहान वर्तुळ आहे, ठीक आहे ना. जी एम सेंटर आहे त्याची जी रेडियस आहे ती R1 आहे आणि एन सेंटर असणारं जे वर्तुळ आहे त्याची रेडियस आहे ती R2 आहे. दोघांमध्ये एकच कॉमन पॉईंट आलेला आहे के, ठीक आहे. तर त्याचं बघा, त्याचं काय होईल, आपल्याला दोन सेंटर मधलं डिस्टन्स काढायचं म्हणजे कुठलं रे, एन आणि एम मधलं. हे बघा इथं कसं होणार आहे, हे डायग्राम बघा इथं काढतो मी अशी. हे इथं माझा तर स्पर्श झाला नाही पण आपलं इथं स्पर्श असेल, ठीक आहे. तर हे जे आहे ना याचं इथं आहे बघा एन, हेतून सेंटर टाकलेला आहे तो दुसरा इथं एम. तर आपल्याला फक्त एवढं डिस्टन्स काढायचंय बघा, इथं मी दाखवतोय निळ्या पेनाचा यूज करतो, ठीक आहे. तर एन आणि एम ह्या दोघांमधला आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. जे तुमचं इथपर्यंत जे आहे ती तुमची काय रेडियस R1 आहे आणि हे जे आहे तुमचं ती रेडियस R2 आहे, ठीक आहे. तर आता तुमचा ह्याचा फॉर्म्युला काय तयार होतोय बघा, डिस्टन्स आपल्याला एन एम काढायचं, ठीक आहे ना. अकॉर्डिंग टू इंटरनल टचिंग सर्कल्स एन एम इज इक्वल टू काय येणार आहे, आता बघा हे पॉईंट के आहे तुमचा, के एम मायनस के एन. तर के एम जो आहे तो तुमचा R1 आहे मायनस के एन जो आहे तो तुमचा R2 आहे. अशा तऱ्हेने तुमचा फॉर्म्युला होईल R1 मायनस R2, ठीक आहे. तर एक्सटर्नल टचिंग सर्कल आणि इंटरनल टचिंग सर्कलचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. एक्सटर्नल टच म्हणलं की R1 प्लस R2 आणि इंटरनल टच म्हणलं का R1 मायनस R2. अशा तऱ्हेने आपले दोन फॉर्म्युले खूप आयएमपी आहेत. तुम्हाला याच्यावरती एक्झाम्पल दिले गेलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत प्रॅक्टिस सेट मध्ये, ठीक आहे. तर बघा लेट्स थिंक मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, द सर्कल शोन इन फिगर 3.24 आर कॉल्ड एज एक्सटर्नल टचिंग सर्कल. आणि वाय, का एक्सटर्नल टचिंग आहेत पण का आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर सेंटर्स ऑफ बोथ सर्कल्स आर डिफरंट, ठीक आहे. सेंटर ऑफ बोथ सर्कल्स आर डिफरंट, त्याचं हे आन्सर असेल. म्हणजे काय रे, दोन्ही वर्तुळाचे केंद्रबिंदू वेगवेगळे आहेत त्यामुळे ते काय एक्सटर्नल टच आहेत. द सर्कल शोन इन फिगर 3.25, ठीक आहे, आर कॉल्ड इंटरनल टचिंग सर्कल. आणि वाय बघा दोन्ही पण इंटरनल टचिंग सर्कल आहेत पण का, हे रिजन द्यायचं आहे. तर दोघांचे पण काय रे, सेंटर ऑफ बोथ सर्कल्स इन अ कम ओनली वन सर्कल कॉल्ड इंटरनली टचिंग सर्कल्स. म्हणजे त्याचे जे दोन केंद्रबिंदू आलेले आहेत ती एकाच वर्तुळात आलेले आहेत त्यामुळे ते काय असणार आहेत, अंतर्वर्तुळे असणार आहेत. 3 नंबरला दिलेला आहे, इन फिगर 3.26 द रेडिया ऑफ द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी आर 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. तर फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी अँड डिस्टन्स ऑफ ए बी. म्हणजे पहिल्यांदा डिस्टन्स ऑफ ए बी चे डायग्राम काढायचे. आपलं डिस्टन्स ऑफ जे पहिली डायग्राम दिलेले आहे 3.24 त्याचं डिस्टन्स काढायचं आहे आणि याचं पण डिस्टन्स काढायचं आहे. तर बघा एकाची रेडियस दिलेली आहे 3, एकाची रेडियस दिलेली आहे 4. तर 3 अधिक 4 केलं तर याचे किती रे, 7 आहे रेडियस, बरोबर आहे ना. डिस्टन्स ऑफ ए बी दोन सेंटर दिलेले आहेत म्हणजे रेडियस दिलेला आहे, म्हणजे R1 3 दिलाय आणि R2 किती दिलाय रे, 4 दिलाय, ठीक आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी काढला आपण पहिल्यानुसार म्हणजे एक्सटर्नल टच नुसार. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे R1 प्लस R2, 3 अधिक 4 केलं तर 7 येईल. आणि दुसरा काय रे, जी रेडियस मोठी आहे तिथं आपण ती घेणार आहे, ठीक आहे ना. तर बघा तर याच्यामध्ये काय येईल, तुम्हाला डिस्टन्स ऑफ ए बी परत काढायचा आहे, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये काय येईल रे, मोठ्या संख्येमधनं लहान संख्या वजा करा, ठीक आहे ना. तर काय येईल ह्याच्यात 4 वजा 3 मधनं गेलं तर तुमचं एक आन्सर येईल दुसऱ्या ह्याचं, ठीक आहे ना. तर दुसऱ्याचे जो डिस्टन्स ऑफ ए बी आहे तो त्याचा काय येईल रे 1, 4 मधनं 3 वजा करा तुमचं एक आन्सर येईल, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने एक्झाम्पल ह्याचा आहे. तर तुम्हाला हे पण घेतलेलं आहे मी, लेट्स थिंक. तर आता पुढचा जो पॉईंट आहे आपला थेरम ऑफ टचिंग सर्कल. तर तुम्हाला बघा एक एक्सटर्नल टचिंगची डायग्राम दिलेली आहे आणि एक इंटरनल टचिंगची डायग्राम दिलेली आहे. तर आपला थेरम काय म्हणतोय ते बघा सगळ्यांनी. थेरम असा म्हणतोय, इफ टू सर्कल्स टच इच अदर देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स, ठीक आहे. म्हणजे काय म्हणतंय, तुमचे जे दोन सर्कल आपण काढलेले आहेत त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय रे, एकच असून तो लाईन वरती आहे, ठीक आहे ना. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे बघा तुमचा जो ए बी जो आहे सेंट, आता हे बघा आपल्याला जो आहे ए बी तर आहेच, ए आणि बी तर सेंटर आहेच, पण जो पॉईंट सी आहे तो ए बी वरतीच आहे असं दाखवायचं आहे. म्हणजे तिन्ही पण पॉईंट बघा ए सी आणि बी हे आपल्याला काय दाखवायचे तर कोलिनियर दाखवायचे आहेत.
कोलिनियर म्हणजे ए पॉइंट, सी पॉइंट आणि बी पॉइंट हे तुमचे काय आहेत रे, एक रेषे आहेत असं दाखवा. म्हणजे हे इथलं पण एक रेषे आहेत आपल्याला असं दाखवायचं आहे. ठीक आहे. तर बघा त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते नेक्स्ट फोटो मध्ये आपण ओपन करतोय. तर हा थेरम काय अवघड नाही. डायग्राम तुम्हाला तर डायग्राम तर पाठ झाले असतील आता. तर बघा त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते इथं आहे. तर बघा ह्याचं प्रूफ एकदम सोपं आहे. जे आपल्याला डायग्राम मध्ये दिलेलं आहे ना तेच बघून लिहायचं आहे. तर आपली जी डायग्राम होती ती अशी होती बघा. इथं काढतो पडीच ना मी. हे तुमचं ए होतं, हे तुमचं बी होतं आणि इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट झालेला आहे तो सी पॉईंट झालेला आहे. ही तुमची लाईन एल आहे. ठीक आहे. एक्सटर्नल इंटरनल आपण काय रे, दोन सर्कल एका मध्ये आहेत. तुमचा ए बी इथंच आहे, ए बी आणि सी तुमचा इथं लाईन एल. ठीक आहे ना. तर अशा तऱ्हेने ही लाईन बघा आणि ही लाईन आपल्याला हे काय दाखवायच्यात, कोलिनियर दाखवायचे आहेत. बघा तर बघा इथं गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलंय, गिव्हन सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सर्कल्स. बरोबर आहे. सी हा काय रे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन सर्कलचा. बरोबर आहे. परत आपल्याला टू प्रूव्ह म्हणजे काय बघा, पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी. म्हणजे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, तुमचा जो सी पॉइंट आहे तो लाईन ए बी वरती आहे असं दाखवा. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला ए बी सी पॉइंट कोलिनियर आहेत असं दाखवायचं आहे. तर प्रूफ मध्ये बघा, लेट अ लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सेंटर. बरोबर आहे. डायग्राम मधलंच बघून लिहायचं आहे, बाकीचं काय करायचं नाही. लाईन जी एल आहे ती कॉमन टँजंट आहे दोघांमध्ये. बरोबर आहे. म्हणजे स्पर्शिका काय रे, दोघांमध्ये समान आहे. ऑफ द टू टचिंग सर्कल्स. परत लाईन एल इज परपेंडिक्युलर टू एसी. बरोबर आहे. हे बघा लाईन एल जी आहे ती एसी ला काय रे, परपेंडिक्युलर आहे. दिसतंय का. ठीक आहे. म्हणजे काटकोन त्रिकोण इथं काटकोन होतंय. ठीक आहे. ओके. परत लाईन एल इज परपेंडिक्युलर टू बीसी. बरोबर आहे. परत लाईन एल काय रे, बीसी ला पण परपेंडिक्युलर आहे. हा तुमचा सी पॉइंट आहे इथं. ठीक आहे. परत सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर टू लाईन ए एल आणि सेगमेंट बी सी परपेंडिक्युलर टू लाईन एल. ठीक आहे ना. म्हणजे परत तेच रिपीट केलंय बघा. एसी कशाला आहे, लाईन एल ला परपेंडिक्युलर आहे. बीसी कशाला, एल ला आहे. ठीक आहे ना. लाईन एल अँड थ्रू पॉइंट कुठला रे, थ्रू पॉइंट सी. सी मधनं बघा जाते लाईन. ठीक आहे ना. सी मधनं पास होती आहे ती लाईन. त्यामुळे ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल, ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. म्हणजे फक्त आपण एकच लाईन परपेंडिक्युलर काढू शकतो. अशा तऱ्हेने तुमचे जो पॉइंट बघा ए सी बी किंवा बघा पॉइंट सी ए बी आर कोलिनियर आणि लाईन एल परपेंडिक्युलर टू काय रे, म्हणजे एल लाईन जी आहे ती ए बी ला परपेंडिक्युलर आहे आणि तुमची एकच लाईन पास होत आहे इथं. ठीक आहे ना, सी पॉइंट मधून. अशा तऱ्हेने मग काय होणार आहे, तुमचं एसीबी हे काय होणार, तुमचं एक रेषीय बिंदू आहेत. त्यामुळं जो पॉइंट सी आहे तो लाईज ऑन द लाईन ए बी. अशा तऱ्हेने आपलं प्रूफ आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.2 आहे जो आपल्याला सोडवायचा आहे. पण बेसिक मी परत हेच एकदा तुम्हाला शॉर्टकट मध्ये कसं ध्यानात ठेवायचं हे तुम्हाला परत एकदा रिपीट सांगणार आहे. तर सगळ्यांना समजलं असेल.